नमस्कार, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये सरकारने डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही हप्ते देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता याच्यामध्ये काँग्रेसवाल्यांनी एक तक्रार नोंदवली आहे की तुम्ही या आचारसंहितेमध्ये, या निवडणुकीमध्ये तुम्ही हे पैसे वाटप करू शकणार नाही. कारण आचारसंहिता लागू आहे, त्यामध्ये तुम्ही लाडक्या बहिणीचा हप्ता हे तुम्ही देऊ शकत नाही आणि आचारसंहितेचा हा भंग होणार आहे, अशी एक तक्रार काँग्रेस पक्षवाल्यांनी केली आहे. तर यामध्ये महायुती सरकारने अगोदरच ठरवलं होतं की मकर संक्रांतीपूर्वीच जे 3,000 रुपये आहेत, म्हणजेच डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही हप्ते हे एकत्रित हे लाडक्या बहिणीला सणासुदीमध्ये देणार होते, जेणेकरून लाडक्या बहिणीची मकर संक्रांत ही सरकार गोड करणार आहे. परंतु याच्यामध्ये काही टीका झाल्या आहेत आणि यामध्ये काँग्रेसवाल्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पैसे देऊन हे वोट घेत आहात, त्यामुळे तुम्ही हे पैसे या निवडणुकीमध्ये, या आचारसंहितेमध्ये देऊ शकणार नाही, असं त्यांचं स्पष्टीकरण आहे. कारण यामध्ये आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. आता महायुती सरकारने तर म्हणलेलं आहे लाडक्या बहिणीची हे मत आम्ही घेत नाही. लाडक्या बहिणीला एक पगार चालू केलेली आहे आणि आम्ही दर सणासुदीला लाडक्या बहिणीला जो काही हप्ता आहे तो आम्ही त्यांना देतो. तर ही एक लाडक्या बहिणीची पगार आहे, ती वेळेवर लाडक्या बहिणीला पोहोचली पाहिजे. आता यामध्ये ते पण उल्लेख झालेला आहे. मग तुम्ही पगार नियमितपणे महिना टू महिना देत जावा. नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी विलंब झाला, डिसेंबर हप्त्यासाठी विलंब झाला, मग तुम्ही आत्ताच का या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, आता 16 तारखेला निकाल आहे, तुम्ही याच वेळेस का पैसे देता एकदाच 3,000 रुपये? तुम्ही अगोदरच द्यायला पाहिजे होतं, महिना टू महिना तुम्ही द्यायचं होतं, असं काँग्रेसवाल्यांचं म्हणणं आहे. आणि जो काही निधी आहे सरकारने अगोदरच ठरवलं होतं की आचारसंहितेचा याच्यामध्ये काही परिणाम होणार नाही, लाडक्या बहिणीला जो काही हप्ता आहे तो वेळेवर मिळणारच आहे, असं महायुती सरकारने स्पष्ट सांगितलं होतं. आणि जे काही निधी आहे फेब्रुवारीपर्यंत ही निधी मंजूर केलेली आहे, यासाठी GR ची काही गरज नाही. जो काही निधी आहे महायुती सरकारने अगोदरच जमा करून ठेवली आहे. फक्त त्यांना लाडक्या बहिणीच्या अकाउंटला क्रेडिट करणं, फक्त एकच बटन त्यांना दाबायचं आहे. त्यामुळे आता यावरती एक बैठक होणार आहे, जेणेकरून की काँग्रेस पक्षवाल्यांनी एक तक्रार नोंदवली आहे आणि या तक्रारीवर तर आज निवडणूक आयोगाची एक बैठक होणार आहे. आता या बैठकीमध्ये काय निकाल लागेल ते आज संध्याकाळपर्यंत क्लिअर होईल. आणि जे निकाल लागेल सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती येईल. आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच जे काही बैठक होणार आहे त्यामध्ये काय होणार आहे, लाडक्या बहिणीला हप्ता मिळणार आहे का 17-18 जानेवारीला मिळणार आहे, याबद्दल सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. आणि एक अत्यंत आनंदाची बातमी आहे, ज्या लाडक्या बहिणीचे फॉर्म इतके दिवस पेंडिंग दाखवत होते, आता ते अप्रूव्ह होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच आता यामध्ये जे काही फॉर्मची पडताळणी आहे ते जोरात चालू झाली आहे आणि जे काही अगोदर फॉर्म पेंडिंग दाखवत होते आता ते अप्रूव्ह होण्यास सुरुवात झाली आहे. कृपया तुम्ही स्टेटस चेक करा. आणि यामध्ये एक अशी पण माहिती आहे, ज्यावेळेस हे फॉर्म निघाले होते खूप साऱ्या लाडक्या बहिणीने काय केलं, ह्याच्यामध्ये ज्यावेळेस डॉक्युमेंट सबमिट करत होतो आपण, त्यावेळेस काय झालं की फोटो क्लिअर न असणे, डॉक्युमेंट तुमचे ज्यावेळेस स्कॅन करून तुम्ही अपलोड केलात त्यावेळेस तुमचे फोटो हे व्यवस्थित आहेत का, तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते व्यवस्थित आहेत का, क्लिअर आहेत का, क्लिअर फोटो तुम्ही दिला आहात का. जर तुम्ही क्लिअर फोटो दिला नसाल तर तुमचा जो काही फॉर्म आहे तो रिजेक्ट होणार आहे. यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स सर्व क्लिअर आहेत, फोटो एकदम क्लिअर काढली आहे आणि अपलोड केले आहे, असे जे काही डॉक्युमेंट आहेत त्याची पडताळणी सुरू होत आहे. आणि जे काही फॉर्म आहे पेंडिंग दाखवत होता परंतु आता अप्रूव्ह होण्यास सुरुवात झाली आहे. तर कृपया याची दक्षता घ्यावी की तुम्ही फॉर्म क्लिअर सबमिट केला आहात का. जर फॉर्म क्लिअर सबमिट केला नसाल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार आहे, हे 100% आहे. आणि यामध्ये
खूप साऱ्या लाडक्या बहिणी हे विचारत आहेत कमेंट करून की तक्रार कशी करायची, कुठे करायची. जर तुम्हाला याबद्दल व्हिडिओ हवा असेल, तक्रार कशी करायची आहे स्पष्ट दाखवायचं असेल तर कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्यावर लगेच व्हिडिओ हे बनवून अपलोड करेन. ज्या लाडक्या बहिणीने ऑनलाईन पोर्टलवरती फॉर्म भरला असेल त्यांना तक्रार कशी करायची आहे ते मी स्क्रीन रेकॉर्डिंग करून हे तुम्हाला दाखवणार आहे. कृपया कमेंट करून नक्की सांगा की आम्हाला तक्रार करता येत नाही, कृपया यावर एक व्हिडिओ बनवा, मी ते बनवून देईन. तर बघूया आजच्या बैठकीमध्ये काय निकाल लागतो. महायुती सरकार जिंकणार का काँग्रेस पक्ष हे जिंकणार? जर महायुती सरकार यामध्ये जिंकलं तर जो काही लाभ आहे डिसेंबर जानेवारी हा तुम्हाला लगेच मिळणार आहे. आणि जर काँग्रेस पक्षाने जी तक्रार केली आहे आणि त्यांची जर तक्रार ही अप्रूव्ह झाली, मान्य झाली, तर मग जो काही हप्ता आहे लाडक्या बहिणीचा तो 17 किंवा 18 जानेवारीला जाऊ शकतो. या बैठकीमध्ये निकाल हा महायुती सरकारकडेच लागावा, कारण ज्यावेळेस महायुती सरकारचा निकाल लागेल त्यावेळेसच लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आहे 3,000 रुपये हे एकत्रित मिळणार आहेत. आणि जर या बैठकीमध्ये निर्णय जर काँग्रेस पक्षाकडून लागला तर जो काही हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार नाही, तो तुम्हाला 17 ते 18 जानेवारीलाच मिळणार आहे. हे कन्फर्म होऊन जाईल. तर चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. पाहूया संध्याकाळच्या बैठकीमध्ये काय निर्णय होईल. सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.